भाजपचे आमदार नितेश राणे आपल्यासोबत आहे, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। पहिलाच दिवस पण 200 आमदारांनी शपथ घेतली। 288चा शपथविधी या ठिकाणी व्हायला हवा होता। आदित्य ठाकरे म्हणतात की लोकशाही धोक्यामध्ये, बॅलेट पेपरवर निवडणुका व्हायला पाहिजे असं नाना पटोले म्हणतात। पण बॅलेट पेपरवर निवडणूक मग वायनाडमध्ये पण होणार नाही का? कारण का त्याच टायमाला वायनाडची निवडणूक झाली आणि प्रियंका गांधीजी निवडून आल्या आणि त्या पण EVMवरच निवडून आल्या। मग काँग्रेसवाल्यांना तो वायनाड मतदारसंघ दिसत नाही का? काय तो पाकिस्तानमध्ये आहे? हां, म्हणजे हे जे घाणेरडे जे राजकारण जे सुरू आहे ते लोकसभेच्या नंतर झालं नाही। आम्ही अशा पद्धतीने रडत बसलो नाही। आम्ही वस्तुस्थिती समजून घेतली, कामाला लागलो, लोकांचा विश्वास जिंकला, हिंदू समाजाला एकत्र केलं आणि आज निवडणुकीचा निकाल तुम्ही पहा। मग आम्ही बोललो असतो तर की तुम्ही मालेगावमध्ये बॅलेट पेपरमध्ये घ्या, कारण 1-1, 1.5 लाख वोटिंग कशी झाली तिथे, तर वोट जिहादच्या नावाने बोंबलं बसलो असतो तर। म्हणून हे सगळे भैरूपिया लोक आहेत, नौटंकीबाज आहेत। या लोकांना महाराष्ट्र चांगल्या पद्धतीने ओळखतं। वरळीमध्ये घ्या ना मग परत बॅलेट पेपरवर। हां, जो काट्यावर निवडून आलेला आहे तो मग कसा बघा नापास यादीमध्ये जातो ना। म्हणून हे सगळी नौटंकी आहे। लोक महाराष्ट्राची जनता यांना चांगल्या पद्धतीने ओळखतं आणि मला असं वाटतं की हे किती नौटंकी केली आता मग जनता यांना भीक घालणार नाही। एक तर विरोधकांची संख्या कमी आहे, त्यातही त्यांनी शपथ घेतली नाही आहे, याकडे नेमकं कसं पाहता? तर खरं त्यांनी जे मतदान ज्यांनी त्यांना मतदान केलं त्या मतदारांचा अपमान आहे। आज मी विधिमंडळाचा आमदार म्हणजे मी माझ्या कणकवली देवगड वैभववाडी जनतेचा प्रतिनिधी आहे। मी शपथ त्यांच्यामुळे घेतो, विधिमंडळ त्यांच्यामुळे पाहतो। तुम्ही त्या ह्याच्यावरच अगर बहिष्कार टाकत असेल शपथेवर म्हणजे तुम्ही तुमच्या मतदारांचा अपमान करताय। मग कशाला निवडून येतं? याच्यापेक्षा राजीनामा द्या आणि मोकळे व्हा ना। महाविकास आघाडीचे सगळे नेते आता मातोश्रीवर पोहोचले, त्या ठिकाणी रणनीती ठरवली जाईल आणि सत्ताधाऱ्यांना कशा पद्धतीनं घेरायचं याबद्दल चर्चा होईल। बरोबर, एवढी मोठी रणनीती ठरवली की सगळे आता विरोधी पक्षातच बसलेले आहेत। म्हणून बघा हे मातोश्रीवर बैठका आता त्याला काही महत्त्व राहिलेलं नाही, कारण का आता मातोश्री बाळासाहेबांच्या काळात वेगळी होती, आता वेगळी आहे। आता इथे फक्त सेटलमेंटचं केंद्र म्हणजे आता मातोश्री राहिलेलं आहे। म्हणजे आता मातोश्रीला काय किती बैठका घ्या, किती जोर बैठका घ्या, किती सूर्यनमस्कार घाला, काय फरक पडणार नाही। पण तुम्ही EVMला थेट वोट जिहादशी जोडून पाहतायत, यामागचं नेमकं कारण काय? कारण का मला एक समजून घ्या, लोकसभेच्या नंतर जेव्हा वोटिंग झालं तेव्हा मानकुड असेल, शिवाजीनगर असेल, माळेगाव असेल, अशा काही मतदार जे लाख 1.5 लाख तिथे झालं, तेव्हा आम्ही EVMची ओरड घातली असती तर मग हे लोकांना तेव्हा पचलं नसतं। पण आता जेव्हा हे लोकांना हिंदू समाज एकत्र आला, हिंदुत्वाच्या नावाने एकत्र आला, तेव्हा हे लोकांना मिरच्या लागत आहेत। हाच तर आमचा मुद्दा आहे। ह्यांना हिंदू द्वेषमुळे, हिंदू द्वेषाच्या पछाडलेला असल्यामुळे हे लोकांना आता मिरच्या लागतात की हिंदू एकत्र आलात कसा? आतापर्यंत आम्ही फक्त मुसलमानांना एकत्र करायचो, हिंदूंना नेहमी जातीमध्ये आम्ही विभाग करायचो, पण हिंदू एकत्र आला हिंदुत्वाच्या नावाने, एक आहे तो सेफ आहेच्या नावाने, हे लागलेल्या ह्यांच्या मिरच्या आहेत आणि नाव फक्त दिलं EVMला। भाजपला जो विजय मिळाला तो एक आहे, तो सेफ आहे। या मथळ्याखाली एक गट्टा मतदान झालं म्हणून भाजपचा इतका मोठा विजय झाला। हिंदुत्व विचाराचे सगळे पक्ष एकत्र येऊन जेव्हा लढत होते, हिंदू समाज कधीतरी स्वतःबद्दल विचार करणार आहे की नाही? काय नुसतं फतव्यांची फक्त भाषणं आणि फतव्यांच्या धमक्या आम्ही ऐकत बसायच्या आणि एकदा काय त्यांचे लोकप्रतिनिधी निवडून आले मग आमची सणासुदीवर बंदी घालायची, आमचे देवी देवतांचा विटंबना करायचा, लव जिहादच्या नावाने आमच्या माता भगिनींचं आयुष्य खराब करायचं, असंच जगायचं हिंदू समाजाने। हिंदू समाजाला हे आजूबाजूला होणारं हिरवं आक्रमणाची ओळख झालेली आहे। त्यांनी व्यवस्थित विचार केलेला आहे आणि त्यामुळेच हिंदुत्वादी कडवट हिंदुत्वादी विचाराचं सरकार यावेळी निवडून दिलेलं आहे। आता हिंदू हिताचंच, हिंदू हित का जो बात करेगा वही महाराष्ट्र पे राज करेगा, हीच घोषवाक्य आहे। आमच्याशी बातचीत केल्याबद्दल कॅमेरा पर्सन सिद्धेश नाईकचा गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।